बर्फी म्हटलं की आपल्याला आठवते साखरेची बर्फी, गुळाची बर्फी किंवा सुप्रसिद्ध अशी नागपूरची संत्रा बर्फी। पण उमेद अभियानाच्या पिंपळनेर, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथील देवराई महिला बचत गटाच्या सौ कोमल समाधान पाटील यांनी तयार केली आहे कवटाची बर्फी। चला जाणून घेऊयात त्यांच्या ह्या उद्योगाबाबत। अचानक कोरोना आला आणि कोरोनामुळे आम्हाला पुन्हा सोडावं लागलं। त्या काळात आमची आर्थिक परिस्थिती पूर्ण खालावली होती। दोघांनाही कोरोना झाला। पूर्ण त्या परिस्थितीतून आम्हाला खूप त्रास झाला। नंतर आम्ही असा विचार केला की शहरात जाण्यापेक्षा इथंच काहीतरी करूया, शिक्षणाचा उपयोग करूया। मग ज्या कोरोना काळात जी आमची इम्युनिटी कमी पडली त्याच्यावर आम्ही अभ्यास केला की इम्युनिटी का कमी पडली। मग ते फवारलेला भाजीपाला, आपण जे अन्न खातोय ते विष बाधेतलं अन्न आहे, म्हणून आम्ही विषमुक्त अन्न खायला सुरुवात केली। वर्षात एक पण जण दवाखान्यात गेला नाही। मग आमच्या लक्षात आलं की आपली इम्युनिटी ह्यातूनच वाढू शकते, म्हणून आम्ही त्याच्याकडे वळलो। दुर्मिळ फळ असल्यामुळे आम्ही त्या फळाचा फळ लोकांपर्यंत टिकवण्यासाठी पण त्याची बर्फी तयार केली। कॉमन झाल्यात काय काय गोष्टी, म्हणून आम्हाला काहीतरी वेगळे पण पाहिजे होतं आणि वेगळे पण म्हणून आम्ही कवट लोक खात नसल्यामुळे त्याची बर्फी केली आणि तिथली झाडं शोधली बांधावची आणि झाडं शोधत शोधत त्या शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट केले। एक नाही दोन नाही असे 100 शेतकरी आम्ही कॉन्टॅक्ट करत जोडले। थोडं युनिक असल्यामुळे लोकांना ते त्याच्याकडे लोकांची ओढ जास्त आहे की कवट म्हणजे काय आणि त्याची बर्फी असं लोकांचा म्हणजे एक्सप्रेशन भरपूर छान होत्या। नंतर त्या बर्फीचे आम्ही फायदे पाहिले सगळे, पित्तासाठी, आतड्यांच्या आजारासाठी त्यात बीटा कॅरोटीनचं प्रमाण, परत हिरड्यांच्या आजारासाठी चांगला आहे, पित्तनाशक म्हणून त्याचा उपयोग होतो। ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आम्ही अभ्यास केला, लिव्हर टॉनिक, म्हणून आम्ही त्या कवटाची बर्फी केली आणि आमच्या मुलापासून त्याची सुरुवात केली खायला द्यायला। मग तिथं असे कस्टमर यायला लागले की तुम्ही लॉन्च करा बर्फी, तुम्ही इतका छान प्रॉडक्ट काढलाय, लोकांपर्यंत आणा। मग आम्ही तो लॉन्च पण केला, लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला म्हणावं असं यश भेटलं नाही। ज्यावेळेस आम्ही उमेदमध्ये आलो, म्हणजे उमेदची आमची ओळख झाली, त्यावेळेस आम्हाला चांगला प्लॅटफॉर्म भेटला। विविध ठिकाणचे एक्झिबिशन केल्यानंतर मला भरपूर ऑर्डर आल्या। अजूनही आम्हाला अशा कस्टमरचा फोन येतो की माझ्या भावानी, माझ्या बहिणीने मला बर्फी दिली, ती मला भेटेल का? असे आम्ही भरपूर कस्टमर पाठवलेत की त्यांच्या रिलेटिव्हनी घेतलेल्या बर्फी दिली। उमेद अभियानाच्या साथीमुळे आज त्यांचा व्यवसाय सर्वदूर पोहोचला आहे आणि त्यांचे उत्पन्न हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे। मग ह्या सगळ्यातून आम्हाला भरपूर प्लॅटफॉर्म भेटला आणि आम्ही आज डेली आमचे 500-1000 बॉक्स बाहेर पडतात। 25-30 लाखाच्या उत्पन्नातून माझं कुटुंब सुखी समृद्ध झालेले आहे। माझ्या कुटुंबात शांतता, प्रत्येक गोष्ट आलेली आहे। ह्या सगळ्या गोष्टी आल्या म्हणजे उमेदमुळे आल्या। म्हणजे मला म्हणावंसं वाटतं की माझ्या ह्या कोलमडलेल्या आयुष्याला उमेदने खरंच भरारी दिली। थँक्यू।